नमस्कार. सध्या बृहमुंबई महानगरपालिकेची चुरस सुरू आहे. अनेक वर्ष रखडलेली महानगरपालिकेची निवडणूक आता सुरू झाली आहे. निवडणूक रंगात सुद्धा आली आहे. परंतु माझ्या कळीचा मुद्दा आणि आम्हा सर्वांचा कळीचा मुद्दा की पक्षांमध्येच लढाई का होते? अपक्षाला डावललं जाते का? अपक्षाला दाबलं जाते का? कुठेतरी बिनविरोध हा प्रकारच कुठून आला? बिनविरोध मग निवडणुका आणि लोकशाही राहते कुठे? मी हे सगळं का सांगतोय? कारण की मी आता माझा जुना मित्र आणि एक तरुण उमेदवार अनिकेत खरटमळ, खरं तर धन्यवाद आणि अभिनंदन, कारण की तुला स्वीकारलं लोकांनी आणि तू उमेदवारी उर्जापर्यंत गेला. कारण की झालं कसं माहितीये की ना, लोकांना जाऊच दिलं नाही गेलंय. लोकांना फॉर्म माघारीचे फोन येतात. आता ह्याच्यावर पण विस्तृतमध्ये बोलू. मुळात हा जरी माझा मित्र असला तरी तो तुमच्यातला स्थानिक आहे, तुमचा नागरिक आहे आणि तुमचा उमेदवार आहे. अनिकेत, तुझं स्वागत केलंय. आता मला सांग, मुळात निवडणुका सुरू आहे. अपक्ष म्हणून तू उभा राहत असताना पहिला प्रश्न, दबाव आला का तुझ्यावर? कोणी फोन वगैरे केलं का? माझ्यावरती दबाव आला, ठीक आहे. आणि मला वरिष्ठांकडून असं पण सांगण्यात आलं की जी काही कारवाई आहे ती आपण म्हणजे नंतर होईल आणि करू म्हणून. पण मी त्या दबावाला बळी न पडता आपल्या प्रभागाची आणि आमच्या खास करून संत ज्ञानेश्वर नगरच्या अस्तित्वाची लढाई आज मी लढत आहे. त्या मुळात मला सगळ्यांना कळू दे की आता इकडे वॉर्ड चिपकून आहेत. तुझा वॉर्ड कोणता, तुझा परिचय दे आणि इकडे मुळात समस्या काय काय? माझा वॉर्ड आहे प्रभाग क्रमांक 92 हा माझा वॉर्ड आहे. त्याच्यामध्ये संत ज्ञानेश्वर नगर, भारतनगर, पत्तरनगर, राजीव नगर, टाटा कॉलनीचा परिसर, इस्लामपुरा आणि आपला वाल्मिकी नगर हे सर्व येतात. म्हणजे मॅक्स टू मॅक्स समजा 90% हा जो वॉर्ड आहे तो पूर्ण स्लम वॉर्ड आहे, पूर्ण झोपडपट्टी वॉर्ड आहे. आणि झोपडपट्टी वॉर्डच्या आता तर तुम्ही मी बघितलं असाल की काय म्हणजे समस्या आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल आपल्या शौचालयाचा प्रॉब्लेम आहे मोठा, ठीक आहे. रस्त्यांवरती स्वच्छता नाहीये, ठीक आहे. गटार ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावरती पाणी वाहतात आहे, म्हणजे वाहत आहे. ओके, तर याच्यामध्ये गटार रस्त्यावरती आहे की रस्ता गटारामध्ये आहे? मी तुला थांबवतो कारण की मुळात आपण तिकडे शूट करणार होतो. गटार, रस्ता, घाण आणि गर्दी इतकी होती की आम्हाला इकडे कोपऱ्यात यावं लागलंय शूट करायला. अशी परिस्थिती बँड्रामध्ये आहे. आपण वांद्रे पूर्वामध्ये, इकडे बीकेसी आहे, बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स असा भाग जो सगळ्यात श्रीमंत भाग आहे. इथे मेट्रो स्टेशन आहे, इकडे मोठ्या मोठ्या शाळा आहेत, इकडे मोठे मोठे कॉलेज आहे, इथे मोठे मोठे नेता राहतात. परंतु 90% भाग तू सांगतो की स्लम आहे, झोपडपट्टीत राहतो. अजून यस अजून काय समस्या सांगशील तू? अजून जसे की आमच्या प्रभागामध्ये जो नशा आहे, दारू ओपनली बोल, लोकांना कळलं पाहिजे. दारू इलिगली म्हणजे विकली जाते त्या ठिकाणी. अजून काही वेगवेगळ्या प्रकारचे जे नशे आहेत ते विकले जातात. त्याच्यावरती स्थानिक नेत्यांचं लक्ष नाही आहे. तू थेट आरोप करतोय. लक्षात घे, आपण चेतना कॉलेज, न्यू इंग्लिश स्कूलच्या परिसरामध्ये, गव्हर्नमेंट कॉलनी इकडे, बीकेसी तिकडे, जसं मी सांगितलं, आणि तू थेट आरोप करतोय. तू स्थानिक आहेस, जबाबदारीने बोलतोयस तू? हो, मी जबाबदारीने बोलतोय. जर का समजा मी जबाबदारीने बोलत नसेल तर तुम्ही स्थानिकांना विचारू शकता येऊन. पण स्थानिक पण तुम्हाला बोलणार नाहीत, कारण सगळे स्लम मध्ये राहणारे लोक मॅक्झिमम ते अशिक्षित आहेत. म्हणून त्याच्यामुळे ते घाबरतात या सगळ्या गोष्टी बोलण्यासाठी, कारण त्यांच्यावरती काही हल्ला होऊ नये किंवा कोणी त्यांना नुकसान पोहोचवू नये. हल्ला तर तुझ्यावर पण होऊ शकतो, माझ्यावर होऊ शकतो, पण मी शिक्षित आहे. मला माहिती आहे की मला काय करायचं. जर माझ्यावर हल्ला झाला तर मला काय करायचं ह्या गोष्टीची मला चांगल्या प्रकारे जाण आहे. आणि त्याचं कायदेशीर प्रत्युत्तर देण्यासाठी मी समर्थ आहे. अनिकेत, मी लोकांना सांगेन, माझ्या सगळ्या प्रेक्षकांना सांगेन, आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगेन की मुंबईमध्ये जवळपास 565 अपक्ष उमेदवार आहेत. अर्ध्यांनी उमेदवारी मागे घेतली. 2016-17 आकडा होता 710 जेव्हा मागच्या निवडणुका झालेल्या. आता ह्यावेळेस बिनविरोध हा प्रकार चालू आहे. म्हणजे लोकांना आधीच दाबलं जातं, साईडला केलं जातं, पैसे दिले जातात आणि सांगितलं जातं की नाही ना, तुम्ही निवडणुका लढू नका, आमचाच काय तो उमेदवार विजय होणार. मी का कळवळीने बोलतोय, कारण की इकडे कसं झालंय की आमचा ब्रँड, आमचा पक्ष, आमचा राष्ट्रीय पक्ष, आमचा क्षेत्रीय पक्ष आम्हालाच निवडून द्या, आणि लोक पक्षाच्या नावावर, सिम्बॉलच्या नावावर स्टॅम्प मारतात, जिंकतात आहे. तू स्थानिक आहे, तुला वाटतं की लोक तुझ्या सोबत आहेत? हो, मला असं वाटतं की लोक माझ्यासोबत आहे. कारण तुम्ही समजून घ्या नीटपणे, कारण ही जी निवडणूक आहे ना, प्रभाग क्रमांक 92 ची 2026 मुंबई महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ती नुसती निवडणूक नाही आहे. ती प्रभाग क्रमांक 92 मधील, प्रभाग क्रमांक 92 मधील ज्या झोपड्या आहेत त्याच्यामध्ये जे राहणारं कुटुंब आहे त्यांचा अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि त्यांचा भविष्याचा प्रश्न आहे. ही नुसती निवडणूक नाही. मग मला सांग, जनतेला तू काय आव्हान करशील? कारण की आता आपण मध्यापर्यंत आलोय, मुलाखत आपली संपते, तुला प्रचार करायचे खूप लोक मागे उभे आहेत जे तुझ्या सोबत असणार आहेत. मला सांग, तुझी निशाणी काय आहे आणि किती लोकांनी मुळात ह्या तरुण शहराला का निवडून दिलं पाहिजे?
माझी निशाणी, मी ज्या चिन्हावरती उभा आहे ती निशाणी आहे शिट्टी, ठीक आहे. तिचा अनुक्रमांक आहे 9. आणि मला लोकांनी का निवडून द्यायला पाहिजे त्याचं साधं उत्तर आहे की मी जन्मल्यापासून या ठिकाणी लोकांसोबत झोपडीमध्ये राहत आहे. झोपडीच्या काय समस्या आहेत त्या मला माहिती आहेत. लोकांचं काय दुःख आणि दर्द आहे ते मला चांगल्या प्रकारे माहीत आहे, ठीक आहे. आणि माझं म्हणणं असं नव्हतं की मीच लढेन, असं नाही आहे. आपला जो कॅन्डिडेट निवडून येणार आहे तो स्थानिक असावा आणि झोपडीमध्ये राहणारा असावा, कारण पूर्ण 90% हा वॉर्ड हा स्लम आहे, बरोबर ना. आणि आज या ठिकाणी बाहेरून कॅन्डिडेट आणून म्हणजे लढवले जात आहेत ते साफ चुकीचं आहे. जर का आपल्याला मुंबईवरती आपला मराठी महापौर हवा आहे, बरोबर ना, तर स्थानिक प्रभागामध्ये स्थानिक कॅन्डिडेट का नको? जनतेचे प्रश्न माहित असणारा उमेदवार पाहिजे असं तुझं म्हणणं आहे. हा, ही मुलाखत शूट करत असताना 2 दिवसाआधीच पूर्वीच इकडे हल्ला झालाय, उमेदवारावर हल्ला झालाय जीवघेणा, तरी सुद्धा हो. अनिकेतसारखा एक तरुण व्यक्ती आज तिकडे भांडतोय, लढतोय आपल्या स्थानिकांसाठी. मी शेवटचा प्रश्न अनिकेत तुला विचारतो, जर जनतेने तुला संधी दिली, कारण की शक्यता नाकारता येत नाही, चौरंगी लढत आहे, एकीकडे महायुती आहे, दुसरीकडे दुसरे मराठी पक्ष आहे, तिसरीकडे वेगवेगळ्या सेक्युलरिझमच्या नावावर किंवा धर्म जातीच्या नावावर लढणारे पक्ष आहेत. या सगळ्यांना बाजू करून त्यांच्यामध्ये अपक्ष म्हणून तुला कमी लेखनाची चूक कोणीच नाही करणार. इन केस तू जिंकला, काय करशील? त्या संधीचं कसं सोनं करशील? मी त्या संधीचं असं सोनं करेन की सर्वात अगोदर की आपला जो वॉर्ड आहे 90% स्लम आहे, बरोबर आहे. त्या स्लम वॉर्डला असा म्हणजे तिकडचे जे रस्ते आहेत ते नेहमी स्वच्छ असतील, ठीक आहे. गटारातून कधीच पाणी वाहणार नाही अशी त्या ठिकाणी व्यवस्था करेन. आणि आता जे 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 टॉयलेट्स आहेत त्यांना मी जी काही म्हणजे गव्हर्नमेंटची योजना आहे, ठीक आहे, त्याच्यामधून मी त्यांना डबल माळा जो आहे, जर म्हणजे इतर प्रभागांमध्ये तुम्ही बघत असाल की डबल माळ्याचे टॉयलेट झालेले आहेत. फक्त आमच्या प्रभागात एकच टॉयलेट आहे, ठीक आहे, ते पण राजूनगरच्या कोपऱ्यामध्ये. इतर टॉयलेट डबल माळ्याचे नाहीत. ते बाकीचे टॉयलेट्स पण आपण डबल माळ्याचे करून त्याची जी टॉयलेट संख्या आहे ती आपण वाढवू त्या ठिकाणी. आणि महिलांसाठी, सर्व महिलांसाठी सुरक्षिततेसाठी त्या ठिकाणी CCTV मॅक्झिमम कॅमेरे बसवू, ठीक आहे. आणि आपल्या ज्ञानेश्वर आणि भारतनगर असू दे किंवा वाल्मिकी नगर असू देत, इकडच्या प्रत्येक गल्लीमध्ये रात्रीच्या वेळेस प्रकाश असेल आणि CCTV कॅमेरा असेल अशी पूर्ण व्यवस्था करू. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले जे स्थानिक लोक आहेत जे ते राहत आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पण आपण त्यांना जी काय ती क्लासेस राबवू आणि त्यांना म्हणजे योग्य प्रशिक्षण देऊ आणि त्यांना मार्गदर्शन करू. नक्कीच. हे होते अनिकेत खरटमळ, वय वर्ष 29. हा, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकीकडे 60, 65, 70 वर्षाचे वयोवृद्ध असताना हा तरुण मुलगा त्याच्या स्थानिक प्रश्नासाठी लढतोय, स्थानिक प्रश्नासाठी मांडतोय. जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, तुम्ही जर या भागात राहत असाल, तर नक्की एक तरुण युवा तडफदार असा सुशिक्षित व्यक्ती दा, जो आपल्यासाठी 24x7 7 दिवस 24 तास आपल्यासाठी सदैव तत्पर असेल. जय महाराष्ट्र.